नमस्कार, मी आकाश डोबल ॲटोशाईन कार स्पा तातवडे PCMC मधून आज लाईव्ह आलो आहे की आपल्याकडे गाडी आली वॉल्वो व्हाईट कलरमध्ये. आत्ता दसऱ्यालाच कस्टमरने डिलिव्हरी घेतलेली आहे आणि ही गाडी आली आहे आपल्याला PPFसाठी आपल्याकडे. तर आपण याच्यावरती PPF करणार आहोत 5 वर्ष वॉरंटीचं आणि PPF जे करणार आहोत ते PPF एजिस कंपनीचं असणार आहे. एजिस कंपनी आर्मर ब्रँड. ओके, तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघत राहा. याच्यामध्ये काय काय प्रोसेस आपण करतोय, कशी करतोय, PPF कसं अप्लाय केलं जातं, कशा पद्धतीनं बेंड केलं जातं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच आपल्याकडे भरपूर गाड्या PPFसाठी येत आहेत. तुम्ही जर बघितलं तर ॲक्च्युली वेटिंगवरती आपल्याकडे गाड्या असल्यामुळे प्रत्येक गाडीचा व्हिडिओ हा आपण बनवणार आहे. आणि आपला जो यूट्यूब चॅनल आहे ॲटोशाईन कार स्पा तातवडे PCMC, ह्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. येणाऱ्या काही दिवसातच हा वॉल्वोचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही बघू शकता ही वॉल्वो गाडी आहे आणि इथले जे क्लायडिंग आहे, ज्या ग्लासचं जे फ्रंट ग्लास आहे आणि जो ए पिलर आहे याच्यामध्ये क्लायडिंग येतं. तर हे आपण खोललेलं आहे. कारण हे का खोललेलं आहे तर ज्यावेळी आपण PPF हा पोर्शन करणार आहोत त्यावेळी हे जे PPF जे आपल्याला बेंड प्रॉपर व्हावं किंवा बेंड प्रॉपर झाल्यानंतर हा प्रॉब्लेम येत नाही. कारण ज्यावेळी तुम्ही PPF केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रेशर वॉश करता त्यावेळी तुमचं जर बेंडिंग PPF जर प्रॉपर जर बेंडिंग झाले नसेल तर ते प्रेशर वॉशमध्ये निघू शकतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या PPFमध्ये बघाव्या लागतात. तुम्ही हे बघितलं किंवा हे विंडोचं क्लायडिंग बघितलं तर हे विंडोचं क्लायडिंग पण आपण काढलेलं आहे का. तर ज्यावेळी आपण डोअरला PPF करणार आहोत त्यावेळी हे PPF आतमध्ये बेंड केलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशीही कितीही प्रेशरनं वॉश करू शकता. वॉश केल्यानंतर कधीही तुमचं PPF निघणार नाही किंवा थोडं जरी प्रॉपर जरी बेंड नाही केलं तरी ज्यावेळी तुम्ही वॉश करायला जाल त्यावेळी तुमचं प्रेशर वॉशने थोडं जरी PPF निघालं तर पूर्ण PPFला बबल येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आधी रिमूव्ह कराव्या लागतात आणि हे आपण करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण PPF बेंड करणार आहोत. त्याच पद्धतीनं हे वॉल्वो जे आहे नाव हे पण रिमूव्ह करणार आहोत आपण. कारण ज्यावेळी तुम्ही हार्ड वॉटर मार्क ज्यावेळी गाडीवरती येतात, ज्यावेळी तुम्ही डेली वॉश करता त्यावेळी हे जे छोटे छोटे पॉईंट आहेत याच्यामध्ये हार्ड वॉटरचं मार्किंग खूप प्रमाणात येतं. त्याच्यामुळे हे वॉल्वो नाव आपण रिमूव्ह करून आतमध्ये PPF अप्लाय करून त्याच्यावरती परत हे नाव चिटकवणार आहोत. त्याच पद्धतीनं जे वॉल्वोचं जे मॉडेल आहे हे तुम्ही बघू शकता XCO हे जे मॉडेल आहे हे आपण हे नाव रिमूव्ह केलेलं आहे. हे ज्यावेळी आपण PPF पूर्ण पोर्शन करल त्यावेळी हे परत आपण अप्लाय करणार आहोत. तुम्ही बघू शकता पेट्रोल कॅप सकट आपण रिमूव्ह केलेलं आहे. कारण याचा उद्दिष्ट एकच आहे की प्रॉपर जे PPF आहे ते प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बेंड झालं पाहिजे. का तर ज्यावेळी प्रॉपर बेंड होईल त्याच वेळी हा बेनिफिट कस्टमरला प्रॉपर मिळू शकतो. अदरवाईज तुम्ही काटछाट जर करून जर तुम्ही वरच्यावर जर PPF जर बसवलं तर हे 6 महिन्यांनी फार फार तर वर्षांनी हे PPFला बबल येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी पण रिमूव्ह केलेल्या आहेत. याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हे हँडल पण आपण रिमूव्ह करणार आहोत. का तर हे हँडलच्या आतला जो भाग आहे हा पण आपण PPFच्या अंडर कव्हर करणार आहोत. तर हे आहे ग्लास कोटिंग C6 ग्लास कोटिंग कार स्पा. तर ज्यावेळी हे गाडीचं PPF पूर्ण झाल्यानंतर आपण जे प्रोसेस करणार आहोत हे आहे ग्लास कोटिंग. तर तुम्ही बघू शकता ग्लास कोटिंग कशा पद्धतीने करतात ते. आणि ग्लास कोटिंगचा बेनिफिट म्हणजे जे हायड्रोफॅब्रिक असेल जे तुम्ही वॉश करणार आहेत, वॉश केल्यानंतर जे पाणी निघत नाही त्याचे जे ग्लासवरती हार्ड वॉटर मार्किंग येते तर हे ग्लास कोटिंगनी येत नाहीत आणि नेहमी ग्लास तुमची शायनी आणि क्लीन राहते. याच्यासाठी आपण ग्लास कोटिंग करतो. आता हे जे आपण करतोय हे ऑलिव्ह कोटिंग करतोय. का तर याचे बेनिफिट्स जे आहेत हे ज्यावेळी तुम्ही ब्रेकिंग वगैरे करत असाल
त्यावेळी ज्यावेळी ब्रेक पॅड आणि डिस्क ज्यावेळी एकमेकाला घासते त्यावेळी जी पावडर ब्रेक पॅडची जी ब्लॅक कलरची पडते त्याने पूर्ण अलॉय व्हील ब्लॅक कलरचं होऊन जातं, पूर्ण डस्ट बसून जाते. त्याच्यामुळं ज्यावेळी आपण अलॉय व्हील कोटिंग करणार त्यावेळी तुमचं ब्रेक पॅडची डस्ट असेल किंवा धूळ असेल ही अलॉय वरती टिकत नाही आणि अलॉय व्हील कायम शायनी आणि क्लीन राहतात. त्याच्यामुळे आपण अलॉय व्हील कोटिंग करतो.